इथं उत्तप्पा आलेला आहे, इथं मेदूवडा आलाय. बाप रे, इकडे फुल गार्निश बिर्निश करून इथे मिसळ आलेली आहे, मटकी आहे. मित्रांनो गर्दी बघा किती आहे, दररोज अशी गर्दी असते. खेडमध्ये असलेलं आकाश मिसळ ट्रेकर्स आणि प्रवाशांमध्ये खूपच प्रसिद्ध ठिकाण आहे. भलं मोठं रेस्टॉरंट, एंट्रीला हत्तीची भव्य मूर्ती आणि आत स्वच्छ मोकळी बसण्याची व्यवस्था. इथली खासियत म्हणजे तिखट चविष्ट मिसळ आणि वेगवेगळ्या स्टाईलचा गरमागरम रस्सा. प्रवासात एकदा तरी थांबून ही चव नक्की ट्राय करावी अशी आहे. तर मित्रांनो, बरेच दिवसाची इच्छा होती की आकाश मिसळला भेट द्यावी. फायनली आकाश मिसळला आलेलो आहे. कारण आता ट्रॅव्हलिंग आम्ही दुसरीकडे करतो आहे, त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला बघायला मिळेल. पण आकाश मिसळला फायनली आलो आहे. कारण का एकदा यांना इथल्या ओनरला मी मेसेज केलेला होता, ते म्हटलं नक्की या. पण आता आकाश मिसळला मी म्हटलं छोटंसं आउटलेट असेल, पण आउटलेट बघतो ना, एवढं मोठं आउटलेट आहे. मिसळच नाही, तिथं बरेच पदार्थ इथं मिळतात. पण आता मी यांची स्पेशल ती मिसळ जे आहे, मिसळच्या नावाने जे आउटलेट चालतं ते मिसळ टेस्ट करतो आहे. आमचे 2 मेंबर आहे, ते पण आता वेगळं काहीतरी खातात. तर आता आपण मिसळ ट्राय करूया. हे यांचं मेनू कार्ड आहे, म्हणजे 1972 पासूनचे. आकाश अखंड चवीचा परंपरा, प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. मेनू कार्ड आहे बघा, आकाश मिसळ हाऊस, अखंड चवीची परंपरा. विशेष सूचना पण दिली आहे, आकाश मिसळ म्हणून आहे. महाराष्ट्रीयन स्नॅक्स आहे, आकाश स्पेशल आहे, स्पेशल साऊथ इंडियन आहे, स्पेशल आहे. आमचे एक मित्र जे आहे ते साऊथ इंडियन खाणार आहे काहीतरी. महाराष्ट्रीयन स्नॅक्स आहे, परत साऊथ इंडियन आहे, बरंच काही आहे. एक मेनू कार्ड तुम्ही पॉज करू शकता. इथे पण बघा बरेच ऑप्शन आहे. स्पेशल मिसळ आहे 120 रुपयाला, ती ट्राय करूया. इथं उत्तप्पा आलेला आहे, इथं मेदूवडा आलाय. बाप रे, काय हा, एक मिनिट. मित्रांनो, मी ठरवून आलो होतो की फक्त मिसळ खायची, पण मित्रांनी समोर मेदूवडा आणि उत्तप्पा आणले. गरमागरम वडा नारळाच्या चटणीसोबत आणि मऊ फ्रेश उत्तप्पा. 2 मिनटं बघतच बसलो आणि शेवटी माहोल पडलाच. मिसळ एकीकडे, पण या दोघांनी मन जिंकलं. आणि पलीकडे पण एक रेस्टॉरंट आहे, बिलकुल. हे फक्त ब्रेकफास्टसाठी आहे. पलीकडे एक रेस्टॉरंट आहे, ते पण लक्झरी असेल, मानायला पाहिजे. मी तर अपेक्षा नव्हती केली का आकाश जे आउटलेट आहे मिसळचं एवढं मोठं असेल. खातो मी आता, मिसळ येते माझी. इथे मिसळ आलेली आहे, मटकी आहे, पाव आले, 2च पाव. मित्रांनो, आत्ता खरी सुरुवात झाली. वरवरून कुरकुरीत फरसाण टाकतोय, थोडं लिंबू पिळतोय आणि मग गरमागरम रस्सा वरून ओततोय. हे सगळं एकत्र मिक्स केल्यावर मिसळची खरी चव बाहेर येते. प्रत्येक घासात
तिखटपणा, आंबटपणा आणि मस्त फ्लेवरचा बॅलन्स. मिसळ एकदम झणझणीत आहे. त्याचा रस्सा जो आहे ना एकदम झणझणीत आहे काळ्या मसाल्याचा. काही ठिकाणी ऑथेंटिक असते, ऑथेंटिक ठिकाणं असतात, त्यामुळे एवढी गर्दी होते. आणि इथे गर्दी खूपच जास्त आहे कारण की मला वाटतं सगळ्या पदार्थांची चवच चांगली आहे. Yes. योगायोगाला मनात होतं की आकाश मिसळला भेट देऊ कधीतरी. अचानक आता दुसरं ट्रॅव्हलिंग करतो दुसरीकडे आणि त्याला म्हटले मनात आकाश मिसळ आहे. जबरदस्त आहे. आणि इकडे मेदूवडा संपलेला आहे, इकडे संपायचं आहे. आता मी मिसळ खातो आणि तुम्हाला काय झालं, कसं होतं? मस्त होतं ना भाऊ ना. भाऊने इकडे मेदूवडा संपवला आहे आणि आम्ही इकडे खातोच बसतोय. बघा किती फास्ट खातात. मानलं पाहिजे. कुठले तुम्ही, कुठले? नाही प्रॉपर कुठले सांगा. दादांनी मेदूवडा संपवलेला, सरांनी उत्तप्पा संपवलेला. आणि इथले सांगायचं झालंच ना, सर्विस हे क्विक आहे आणि बसायला खूपच जबरदस्त आहे. सीट्स वगैरे, चेअर वगैरे बसायला आहे. आणि स्वच्छता तर काय विचारू नका, एकदम क्लीन आहे. एवढं मोठं आउटलेट आहे. आउटलेटमध्ये कितीतरी लोक आत्ता आहे, पण स्वच्छता एवढे जबरदस्त ठेवल्या जाते ना. आतमध्ये प्रवेश केल्यावरच तुम्हाला एकदम वेगळं वातावरण, एकदम भक्तिमय वातावरण असतं आहे. कारण पुढे गणपती आहे, हत्ती आहे, वृंदावन आहे, खूप जबरदस्त आहे. आता आम्ही चहा घेतोय, चहाची पण टेस्ट बघूया कशी आहे. काय दुधाऐवजी पावडरचा बनवायचा. काय म्हटलं? आपला जो चहा बनवायचा आहे आपला वरती काय लाईट राजगडावर नको. आम्ही चालणं बघितलं रात्रीचं. चहा पण जबरदस्त आहे, विलायची मारून एकदम. आता तरतरी आली आहे आणि त्या पुढचा प्रवास अजून लांब आहे, आम्हाला जायचं आहे. चला तर. थोडं मोठं आउटडोर आहे, किती मोठं आहे, दूर दूरपर्यंत आहे. अचानक आलो आणि आकाश मिसळला भेट दिली. ऑथेंटिक आहे, एक नंबर, मजा आली. परत एकदा येऊया डिटेलमध्ये व्हिडिओ घ्यायला.